तुझं आयुष्य खरंच कठीण आहे का? की तुझं माइंड प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठं बनवतंय? एका छोट्याशा मेसेज रिप्लायमुळे मूड खराब होतो. एका छोट्या मिस्टेकमुळे कॉन्फिडन्स तुटतो. एका छोट्या कमेंटमुळे पूर्ण दिवस डोक्यात विचार सुरू राहतात. आणि मग आपण म्हणतो, माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण खरंच आहेत का? कारण कधी नोटीस केलंय, जे प्रॉब्लेम्स रात्री खूप मोठे वाटतात ते सकाळी इतके सिरियस वाटत नाही. जेव्हा कोणीतरी आपल्याकडे दुर्लक्ष करतं, आपण लगेच कन्क्लुजन काढतो. कदाचित मी युजलेस आहे. कदाचित लोक मला पसंत करत नाहीत. कदाचित माझ्यात काहीतरी कमी आहे. एका छोट्या सिच्युएशन पासून आपण पूर्ण दुःखाची मूवी तयार करतो. आणि हळूहळू प्रॉब्लेमपेक्षा जास्त आपण आपल्या विचारांनी थकायला लागतो. एक सामान्य माणूस सकाळी उठल्यापासून त्याचं माइंड शांत नसतंच. फोन चेक केला की कंपॅरिझन सुरू, काम सुरू झालं की प्रेशर सुरू, लोकांशी बोलताना फिअर सुरू, रात्री झोपताना ओव्हर थिंकिंग सुरू. त्याच्या लाईफमध्ये खरंच एवढे मोठे प्रॉब्लेम्स नसतात, पण त्याचं माइंड प्रत्येक छोट्या गोष्टीला मॅग्निफाय करत राहतं. जसं कॅमेरा झूम केल्यावर छोटी गोष्ट ह्यूज दिसते, तसंच आपलं माइंड सुद्धा एका छोट्या एम्बॅरेसमेंटला फ्युचर डिसास्टर बनवतं. एका छोट्या फेलियरला मी काहीच करू शकत नाही बनवतं. एका छोट्या डिलेला माझं आयुष्य बिघडलं बनवतं. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे हे सगळं इतकं स्लोली होतं की आपल्याला कळतही नाही आपण स्वतःच्या पीसचं ॲनिमी बनलोय. रिचर्ड कार्लसननं हाच पॅटर्न हजारो लोकांमध्ये पाहिला. लोक मोठ्या दुःखामुळे कमी तुटतात. ते छोट्या छोट्या गोष्टी रोज मनाला लावून घेतात म्हणून जास्त तुटतात. आणि म्हणूनच त्याने लिहिलं, डोंट स्वेट द स्मॉल स्टफ ॲट वर्क. हे फक्त स्ट्रेसवरचं पुस्तक नाही. हे पुस्तक तुला शिकवतं, प्रत्येक विचार सिरियस नसतो, प्रत्येक प्रॉब्लेम परमनंट नसतो, आणि प्रत्येक सिच्युएशनवर इमोशनल रिॲक्शन देणं आवश्यक नसतं. रिचर्ड कार्लसन स्वतः सायकॉलॉजिस्ट होता. त्याने लोकांचं अँक्झायटी, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जवळून पाहिलं होतं. लोक बाहेरून नॉर्मल दिसायचे, पण आतून छोट्या छोट्या गोष्टींनी कम्प्लिटली एक्झॉस्टेड झालेले असायचे. आणि त्याला एक ट्रूथ समजलं, जीवन आपल्याला जास्त त्रास देत नाही, आपण जीवनाबद्दल जे विचार करतो ते जास्त त्रास देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आपण छोट्या गोष्टींना मोठं का बनवतो. ओव्हर थिंकिंग आपल्या माइंडला कसं ट्रॅप करतं. कॉमन लोकांच्या लाईफमधले हिडन स्ट्रेस पॅटर्न्स. काही प्रॉब्लेम्स खरं तर किती इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. आणि या पुस्तकाचा असा कोर लेसन जो तुझं पूर्ण माइंडसेट बदलू शकतो. कारण कधी कधी लाईफ बदलण्यासाठी मोठा सोल्युशन लागत नाही, फक्त छोट्या गोष्टींना मोठं बनवणं थांबवावं लागतं. तर चला आता पाहूया या पुस्तकातील पहिला पॉवरफुल पॉइंट 1. छोट्या गोष्टी मनाला लावणं. हीच सर्वात मोठी सवय बनते. तुझ्या आयुष्यात किती वेळा असं झालंय, कोणीतरी थोडंसं उलट बोललं आणि तू बाहेरून शांत राहिलास, पण आतून मात्र ती गोष्ट सतत मनात फिरत राहिली. त्याने असं का बोललं? मी एवढा वाईट आहे का? लोक माझ्याबद्दल खरंच काय विचार करत असतील? आणि मग एक छोटासा क्षण पूर्ण दिवस खराब करून जातो. आपल्या आयुष्यातले खूप स्ट्रेस मोठ्या घटनांमुळे नसतात, ते त्या छोट्या गोष्टींमुळे असतात, ज्या आपण मनात पुन्हा पुन्हा जगत राहतो. कोणीतरी रिप्लाय नाही दिला, मन लगेच स्टोरी तयार करतं. कोणीतरी ॲप्रिशिएट नाही केलं, मन म्हणतं माझी किंमत नाही. कोणीतरी थोडं इग्नोर केलं, मन म्हणतं मी इम्पॉर्टंट नाही. आणि इथून सुरू होतं स्वतःलाच त्रास देण्याचं चक्र. या पुस्तकात एक सुंदर उदाहरण दिलं आहे. एक माणूस सकाळी घरातून परफेक्टली नॉर्मल मूडमध्ये बाहेर पडतो, पण रस्त्यात कोणीतरी हॉर्न वाजवतो.
बस तो चिडतो. मग ट्रॅफिकवर राग, लोकांवर राग, घरी परतल्यावर फॅमिलीवर राग आणि शेवटी त्याचा पूर्ण दिवस खराब होतो. आता विचार कर, त्याचा दिवस खरंच मोठ्या प्रॉब्लेममुळे खराब झाला होता का? नाही. एका छोट्याशा क्षणाला त्याने मनावर इतकी जागा दिली की त्याने पूर्ण दिवस खाल्ला. हेच आपण रोज करतो. एका कमेंटला आपण इतकी इम्पॉर्टन्स देतो की आपला कॉन्फिडन्स हलायला लागतो. एका छोट्या मिस्टेकला इतकं वाढवतो की स्वतःवरच डाऊट यायला लागतो. एका नेगेटिव्ह विचाराला इतकं रिपीट करतो की तो सत्य वाटायला लागतो. सगळ्यात डेंजरस गोष्ट कोणती माहिती आहे? मनाला सवय लागते छोट्या गोष्टींवर जास्त विचार करण्याची, प्रत्येक गोष्ट पर्सनल घेण्याची, प्रत्येक शब्दाचा हिडन मीनिंग शोधण्याची. आणि मग माणूस जगापेक्षा जास्त स्वतःच्या विचारांनी थकतो. कधीकधी समोरची व्यक्ती 2 मिनिटात ती गोष्ट विसरून जाते, पण आपण महिनेभर तीच गोष्ट आठवत बसतो. झोपताना, काम करताना, एकटे बसल्यावर मनात सतत तोच सीन. एक डीप ओळ लक्षात ठेव. काही शब्द जखम करत नाहीत, आपण त्यांना मनात जपून ठेवतो म्हणून जखम वाढत जाते. या पुस्तकात सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणं गरजेचं नसतं, कारण प्रत्येक रिॲक्शन तुझी एनर्जी खात असते. तू जितका छोट्या गोष्टींमध्ये अडकतोस तितकं तुझं मन मोठ्या आनंदापासून दूर जातं. इमॅजिन कर, तुझ्या हातात पाण्याचा एक छोटासा ग्लास आहे. पहिल्या काही सेकंदात तो हलका वाटतो, पण जर तो तासभर धरून ठेवला तर हात दुखायला लागेल. ग्लास जड नव्हता, तू तो खूप वेळ धरून ठेवला होतास. आणि एक्झॅक्टली तसंच काही लोक, काही शब्द, काही मोमेंट्स हे तितके मोठे नसतात, पण आपण त्यांना खूप वेळ मनात धरून ठेवतो आणि मग तेच वेट बनतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनाची शांतता मोठ्या गोष्टींमुळे तुटत नाही, ती रोजच्या छोट्या गोष्टींनी हळूहळू तुटत जाते. खरं फ्रीडम तेव्हा सुरू होतं जेव्हा तू प्रत्येक गोष्ट मनाला लावणं बंद करतोस, जेव्हा तू लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या शांततेला जास्त व्हॅल्यू देतोस, जेव्हा तू स्वतःला सांगतोस ही गोष्ट माझं पूर्ण आयुष्य नाही. कारण आयुष्य खूप मोठं आहे आणि आपण बहुतेक वेळा खूप छोट्या गोष्टींसाठी स्वतःला अननेसेसरीली त्रास देत असतो. पॉइंट 2, परफेक्ट बनण्याच्या नादात माणूस स्वतःलाच तोडतो. तुला माहितीये का? या जगात खूप लोक थकलेले आहेत कामामुळे नाही, तर सगळं परफेक्ट असलं पाहिजे या प्रेशरमुळे. रूम परफेक्ट पाहिजे, काम परफेक्ट पाहिजे, लोकांनी आपल्याबद्दल परफेक्ट विचार केला पाहिजे, लाईफ परफेक्ट दिसली पाहिजे. आणि हळूहळू माणूस जगणं विसरतो, फक्त चुका टाळण्यात आयुष्य घालवतो. एक छोटासा मिस्टेक झाला तरी पॅनिक, एखादं काम 100% नाही झालं तर गिल्ट, कोणी क्रिटिसिझम केलं तर मन तुटतं. कारण परफेक्शनिस्ट माइंडला एकच भीती असते, जर मी परफेक्ट नाही दिसलो तर लोक मला ॲक्सेप्ट करणार नाहीत. पण ट्रूथ खूप वेगळं आहे. लोक परफेक्ट माणसांवर प्रेम करत नाहीत, लोक रिअल माणसांशी कनेक्ट होतात. जपानमध्ये एक खूप सुंदर कला आहे, किंचुगी. जेव्हा एखादं सुंदर भांडं तुटतं तेव्हा ते फेकून देत नाहीत, त्याच्या क्रॅक्समध्ये सोने भरलं जातं. हो, जिथे भांडं तुटलं होतं तिथेच सोने भरलं जातं. आणि मग ती तुटलेली वस्तू आधीपेक्षा जास्त सुंदर दिसते, कारण तिथे लोक तुटले पण लपवत नाहीत, ते त्याला स्वीकारतात. आता विचार कर, आपण एक्झॅक्टली उलट करतो. आपल्या आयुष्यात क्रॅक आला, एक फेलियर, एक मिस्टेक, एक वीकनेस, आणि आपण लगेच ते लपवायला लागतो. लोक काय म्हणतील, मी वीक दिसेन, मी परफेक्ट नाही वाटणार. एक स्टुडंट होता, तो नेहमी क्लासमध्ये टॉप यायचा,
सगळ्यांना वाटायचं हा खूप स्मार्ट आहे, पण आतून तो सतत घाबरलेला असायचा. एका छोट्या मिस्टेकची भीती, एका कमी मार्कची भीती, एका फेलियरची भीती. कारण त्याची सवय झाली होती स्वतःची व्हॅल्यू फक्त परफेक्शनवर मोजायची. आणि एक दिवस तो छोटासा फेल झाला. बस, त्याचं कॉन्फिडन्स पूर्ण तुटलं. कारण त्याला कधी शिकवलंच गेलं नव्हतं की इम्परफेक्ट असणं नॉर्मल आहे. खरं पाहिलं तर परफेक्शनिझम म्हणजे मोठेपणा नाही, ती सतत स्वतःला जज करण्याची सवय आहे. तू कितीही चांगलं केलंस, मन म्हणणारच अजून बेटर करता आलं असतं. आणि त्यामुळे माणूस कधी सॅटिस्फाईड होत नाही. एक डीप गोष्ट लक्षात ठेव, ज्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते त्याला शांतता कधीच मिळत नाही. या पुस्तकात सांगितलेली एक सुंदर गोष्ट म्हणजे काही वेळा पुरेसं चांगलं हेच खरं परफेक्ट असतं. कारण जीवन मशीन नाही. इथे मिस्टेक्स होणार, कधी मूड ऑफ होणार, कधी वर्ड्स चुकीचे निघणार, कधी प्लॅन्स फेल होणार, आणि ते नॉर्मल आहे. इमॅजिन कर, तुझ्या हातावर एक छोटासा ओरखडा आहे. जर तू त्याला सतत टच करत राहिलास तर तो हील होणार नाही. पण तू त्याला शांत सोडलंस तर वेळेनुसार तो भरून निघेल. आणि एक्झॅक्टली तसंच आपण स्वतःच्या छोट्या फ्लॉज सतत मनात कुरवाळत राहतो. मी असा का आहे, मी परफेक्ट का नाही, माझ्यातच कमी का आहे, आणि मग स्ट्रेस वाढत जातो. किंचुकीचा खरा अर्थ फक्त तुटलेल्या भांड्याबद्दल नाही, तो माणसांबद्दल आहे. तुझ्या आयुष्यातल्या क्रॅक्स, तुझे फेलियर्स, तुझे वीक मोमेंट्स हे तुला कमी व्हॅल्यू देत नाहीत. कधीकधी तेच तुला युनिक बनवतात. एक दिवस तू समजशील, लोकांना इम्प्रेस करण्याच्या नादात तू स्वतःलाच एक्झॉस्ट करत होतास. आणि खरी पीस तेव्हा मिळते जेव्हा तू स्वतःला परफेक्ट बनवायचा प्रयत्न थांबवतोस. कारण फुलपाखरू सुंदर असतं कारण ते परफेक्ट नसतं, ते नॅचरली असतं. पॉइंट 3, लोक तुझ्या विरुद्ध नसतात, ते फक्त त्यांच्या आयुष्यात हरवलेले असतात. तुला मेसेज पाठवून 2 तास झालेत, समोरून रिप्लाय नाही, आणि तुझं माइंड हळूहळू स्टोरीज बनवायला लागतं. कदाचित तो मला इग्नोर करत असेल, मी काही चुकीचं बोललो का, आता त्याला माझ्याशी बोलायचंच नसेल. आणि मग तू वारंवार फोन चेक करतोस, ऑनलाईन स्टेटस बघतोस, लास्ट सीन बघतोस, पण एक गोष्ट लक्षात येत नाही, कदाचित समोरचा माणूस फक्त बिझी असेल. आजकाल माणसाचं आयुष्य इतकं भरलेलं आहे. कोणीतरी घरच्या टेन्शनमध्ये आहे, कोणीतरी पैशांच्या काळजीत आहे, कोणीतरी स्वतःच्या फ्युचरबद्दल घाबरलाय, कोणीतरी आतून इमोशनली तुटलेला आहे. पण आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट आपल्याशी रिलेटेड आहे. कोणी थोडं शांत बोललं, आपल्याला वाटतं तो ॲटिट्यूड दाखवतोय. कोणी स्माईल नाही केलं, आपल्याला वाटतं त्याला मी आवडत नाही. कोणी कॉल उचलला नाही, आपल्याला वाटतं तो मला अवॉइड करतोय. पण ट्रूथ खूप सिंपल आहे. लोक दिवसभर तुझ्याबद्दल विचार करत नाहीत, ते त्यांच्या स्वतःच्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेले असतात. एकदा एक माणूस रेस्टॉरंटमध्ये बसला होता. त्याने वेटरला हसून थँक्यू म्हटलं, पण वेटरने काही रिॲक्शन दिली नाही. त्या माणसाला लगेच वाटलं काय रूड माणूस आहे. नंतर कळलं त्या वेटरच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तो मेंटली पूर्ण डिस्टर्ब होता. आता विचार कर, तो खरंच रूड होता की तो फक्त त्याच्या वेदनांमध्ये हरवला होता? आपण लोकांच्या वागण्याचा अर्थ लगेच स्वतःशी जोडतो, पण प्रत्येक वेळी स्टोरी तुझ्याबद्दल नसते. कधीकधी समोरची व्यक्ती फक्त टायर्ड असते, इमोशनली ड्रेन्ड असते, किंवा स्वतःच्या बॅटल्स लढत असते. एक डीप ओळ लक्षात ठेव, प्रत्येक शांत माणूस ॲटिट्यूड दाखवत नसतो. काही लोक फक्त आतून थकलेले असतात.
या जगात प्रत्येकजण काही ना काही वेट घेऊन चाललाय. कोणी दिसतं हॅपी पण आतून अँक्झायटीमध्ये आहे. कोणी स्ट्रॉंग दिसतं पण रात्री एकटं रडतं. कोणी बिझी दिसतं पण खरं तर स्वतःपासून पळत असतं. आणि आपण एका छोट्या रिॲक्शनवरून पूर्ण कन्क्लुजन काढतो. या पुस्तकात सांगितलेली एक पॉवरफुल गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट पर्सनल घेणं बंद केलं की मन हलकं व्हायला लागतं. कारण मग तू प्रत्येक सायलेन्सला इन्सल्ट समजत नाहीस, प्रत्येक लेट रिप्लायला रिजेक्शन समजत नाहीस, प्रत्येक मूडला हेट्रेट समजत नाहीस. इमॅजिन कर, तू रस्त्यावर चालतोयस. समोरून एक माणूस वेगाने जातो आणि तुला धक्का लागतो. तू लगेच रागावतोस. पण नंतर कळतं त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाली होती आणि तो हॉस्पिटलला धावत होता. त्या क्षणी तुझा राग शांत होतो. का? कारण तुला त्याची स्टोरी समजली. प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला लोकांची बाहेरची रिॲक्शन दिसते पण आतली लढाई दिसत नाही. आणि म्हणून आपण चुकीचे मीनिंग तयार करतो. एक वेळ अशी येते जेव्हा तू समजायला लागतोस सगळेच माझ्या विरुद्ध नाहीत. आणि त्या दिवशी तुझ्या मनावरचा खूप मोठा भार कमी होतो. कारण खरं फ्रीडम तेव्हा सुरू होतं जेव्हा तू लोकांच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ स्वतःच्या व्हॅल्यू सोबत जोडणं बंद करतोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लोक तुला दुखवण्यासाठी नेहमी बदलत नाहीत. काही वेळा ते फक्त त्यांच्या आयुष्यात हरवलेले असतात. आणि हे समजलं की मनातली अर्धी ओव्हरथिंकिंग आपोआप शांत व्हायला लागते. पॉइंट 4, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं. मनाला थकवतं कधी नोटीस केले? काही लोक दिवसाच्या शेवटी फिजिकली नाही मेंटली जास्त थकलेले असतात कारण त्यांनी दिवसभर काम कमी केलं असतं. पण रिॲक्शन्स खूप दिलेले असतात. कोणी काही बोललं, रिॲक्शन. कोणी डिसअग्री केलं, रिॲक्शन. कोणी चुकीचं वागलं, रिॲक्शन. सोशल मीडियावर काही पाहिलं, रिॲक्शन. आणि हळूहळू मनाला शांत राहायची सवयच राहत नाही. आजकाल लोकांना असं वाटतं प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे, प्रत्येक आर्ग्युमेंट जिंकलाच पाहिजे, प्रत्येक चुकीच्या माणसाला प्रूव्ह केलंच पाहिजे. पण ट्रूथ काय? प्रत्येक बॅटल तुझ्यासाठी नसते. एक माणूस होता, तो खूप इंटेलिजंट होता, पण एक प्रॉब्लेम होती. कोणी त्याच्याशी डिसअग्री केलं की तो लगेच प्रूव्ह करायला लागायचा. तासन तास आर्ग्युमेंट, एक्सप्लेनेशन, अँगर. आणि शेवटी तो मेंटली एक्झॉस्टेड व्हायचा. कारण काही लोकांना शांतता नको असते, त्यांना फक्त रिॲक्शन पाहिजे असते. एक दिवस त्याच्या एका मित्रानं त्याला विचारलं, तू प्रत्येक वेळी स्वतःला एक्सप्लेन का करतोस? तो शांत झाला, कारण त्याच्याकडे आन्सर नव्हतं. काही वेळा आपण दुसऱ्यांना नाही, स्वतःच्या इगोला सॅटिस्फाय करत असतो. मी चुकीचा नाही, मीच बरोबर आहे. त्याने माझ्याबद्दल असं कसं बोललं? आणि मग एक छोटासा आर्ग्युमेंट मनात पूर्ण दिवस चालू राहतो. या पुस्तकात एक खूप सिंपल पण पॉवरफुल विचार सांगितला आहे. काही वेळा शांत राहणं हे हार मानणं नसतं, ते स्वतःच्या पीसला चूज करणं असतं. इमॅजिन कर, कोणी रस्त्यावर उभं राहून तुला विनाकारण ओरडतंय, तू पण ओरडायला लागलास, तर डिफरन्स काय राहिला? 2 डिस्टर्ब्ड माइंड्स. पण जर तू शांत राहिलास तर तिथेच एनर्जी वाचते, कारण प्रत्येक रिॲक्शन तुझी मेंटल पॉवर खात असते. एक डीप ओल्ड लक्षात ठेव, सगळ्यात स्ट्रॉंग माणूस तो नसतो जो प्रत्येक वेळी बोलतो, तर तो असतो जो कुठे शांत राहायचं हे जाणतो. काही लोक तुझ्याशी रूढ वागतील, काही तुला चुकीचं समजतील, काही तुझी व्हॅल्यू नाही ठेवणार. पण प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करत बसलास तर आयुष्य एक्सप्लेन करण्यातच निघून जाईल. एकदा एका वृद्ध माणसाला कोणीतरी पब्लिकमध्ये इन्सल्ट केलं, पण तो फक्त हसला. कोणीतरी विचारलं, तुम्हाला राग नाही आला?
तो म्हणाला, जर मी प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड फेकत बसलो तर मी माझ्या डेस्टिनेशनपर्यंत कधीच पोहोचणार नाही. किती डीप आहे ही गोष्ट. कारण लाईफमध्ये खूप नॉईज असणार आहे. लोक बोलणार, जज करणार, मिसअंडरस्टँड करणार. पण तू प्रत्येक आवाजाकडे लक्ष दिलंस तर तुझं मन कधीच शांत राहणार नाही. आपण बहुतेक वेळा एका गोष्टीमुळे जास्त दुखावतो. लोकांनी मला चुकीचं समजू नये. पण रियालिटी अशी आहे, काही लोक तुला एक्सप्लेन केल्यानंतरही चुकीचं समजणारच. कारण प्रॉब्लेम तुझ्या वर्ड्समध्ये नसते, त्यांच्या माइंडसेटमध्ये असते. आणि हे स्वीकारलं की मन हलकं व्हायला लागतं. मग तू प्रत्येक कमेंटला इम्पॉर्टन्स देत नाहीस, प्रत्येक क्रिटिसिझमवर तुटत नाहीस, प्रत्येक छोट्या गोष्टीवर इमोशनल होत नाहीस. एक दिवस तू समजशील, शांतता ही वीकनेस नाही, ती खूप मोठी ताकद आहे. कारण रिॲक्शन देणं इझी आहे, पण शांत राहून पुढे जाणं हे इमोशनली मॅच्युअर लोकच करू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी एनर्जी लिमिटेड आहे. ती प्रत्येक छोट्या लढाईवर खर्च करू नको. कारण काही बॅटल्स जिंकूनही माणूस आतून हरलेला असतो. पॉइंट 5, स्ट्रेस बाहेर नसतो, तो मनाच्या सवयीमध्ये लपलेला असतो. एका जुन्या राजवाड्यात एक खास खोली होती. त्या खोलीच्या चारही बाजूंना आरसेच आरसे लावलेले होते. छतावर आरसे, भिंतींवर आरसे, जमिनीवर सुद्धा रिफ्लेक्शन. एक दिवस एक कुत्रा चुकून त्या खोलीत शिरला. आत जाताच तो थांबला, कारण त्याला अचानक हजारो कुत्रे दिसले. सगळे त्याच्याकडे पाहत होते. तो घाबरला. त्याने दात दाखवले. समोरचे हजारो कुत्रे पण दात दाखवतायत असं त्याला दिसलं. तो जोरात भुंकायला लागला आणि खोलीत हजारो कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज घुमू लागला. पूर्ण रात्र तो घाबरलेला, चिडलेला, स्ट्रेसमध्ये. सकाळी तो पूर्ण थकलेला बाहेर आला. काही दिवसांनी दुसरा एक शांत कुत्रा त्या खोलीत गेला. त्याने आत पाऊल टाकलं आणि त्याला सगळीकडे फ्रेंडली चेहरे दिसले. त्याने शेपटी हलवली. समोरचे हजारो कुत्रेही शेपटी हलवतायत असं त्याला दिसलं. तो शांत बसला आणि खोली पण शांत झाली. रूम तीच होती, आरसे तेच होते. फरक फक्त माइंडसेटचा होता. आणि एक्झॅक्टली तसंच आपल्या आयुष्यात घडतं. जग अनेकदा आपल्या मनाचंच रिफ्लेक्शन बनतं. जर तू आतून सतत चिडलेला असशील तर तुला लोक ॲटिट्यूडमध्ये वाटायला लागतात. जर तू आतून इन्सिक्युअर असशील तर प्रत्येक जोक इन्सल्ट वाटायला लागतो. जर तू आतून डिस्टर्ब असशील तर छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा प्रॉब्लेम वाटते. कधी नोटीस केलंय, जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा कोणाचं बोलणंही इरिटेट करतं. फॅनचा आवाज पण अनोईंग वाटतो, ट्रॅफिक जास्त वाटतो, लोक जास्त इरिटेटिंग वाटतात आणि मग आपण छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला लागतो. कोणी ग्लास चुकीच्या जागी ठेवला, राग. कोणी कॉल उशिरा उचलला, राग. कोणी बोलताना थोडा लाऊड झाला, राग. आणि मग आपण स्वतःलाच कन्व्हिन्स करतो लोकच चुकीचे आहेत. पण ट्रूथ काय? अनेकदा आपलं मन आधीपासूनच भरलेलं असतं. एक माणूस घरी आला, दिवसभराचा स्ट्रेस. तो आधीच मेंटली एक्झॉस्टेड होता. घरी आल्यावर मुलाने चुकून पाणी सांडलं. बस, तो जोरात ओरडला. घराचं वातावरण खराब. मुलगा घाबरला. पत्नी शांत झाली. आणि रात्री तोच माणूस एकटा बसून विचार करत होता, मी एवढा का चिडलो? प्रॉब्लेम पाणी नव्हतं. प्रॉब्लेम होती त्याच्या मनात आधीपासून जमा झालेली फ्रस्ट्रेशन. आपण खूप वेळा समोरच्या छोट्या चुकीवर रिॲक्ट करत नाही. आपण आतल्या साचलेल्या स्ट्रेसवर रिॲक्ट करत असतो. एक डीप ओळ लक्षात ठेव. मन आधीच अस्वस्थ असेल तर छोटासा आवाज सुद्धा वादळ वाटतो. या पुस्तकात सांगितलेली एक पॉवरफुल गोष्ट म्हणजे
स्ट्रेस अनेकदा सिच्युएशन नसतो, तो रिॲक्शनची सवय बनतो. काही लोकांना शांत राहायची सवय असते आणि काही लोकांना प्रत्येक गोष्टीवर डिस्टर्ब व्हायची. इमॅजिन कर, दोन माणसं ट्रॅफिकमध्ये अडकली आहेत. एक गाणी ऐकतोय, शांत आहे. दुसरा हॉर्न वाजवत शिव्या देतोय. ट्रॅफिक दोघांसाठी सेम आहे, पण एक्सपिरियन्स कम्प्लिटली डिफरंट आहे. कारण बाहेरची परिस्थिती नेहमी कंट्रोलमध्ये नसते, पण रिॲक्शन हळूहळू कंट्रोल करता येतो. आणि हे खूप डेंजरस असतं. जेव्हा माणूस स्ट्रेसला नॉर्मल समजू लागतो, सतत टेन्शन, सतत इरिटेशन, सतत ओव्हर थिंकिंग ही त्याची लाईफस्टाईल बनते. मग तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फ्लॉ शोधायला लागतो. फूडमध्ये कमी, लोकांमध्ये कमी, स्वतःमध्ये कमी. आणि हळूहळू मनाला शांततेपेक्षा प्रॉब्लेम शोधायची सवय लागते. तू पण रिलेट केलं असेल. कधी कधी मूड खराब असेल तर समोरचा हार्मलेस जोक सुद्धा टोचतो. कोणी थोडं वेगळं बोललं की लगेच वाटतं ॲटिट्यूड दाखवतोय. पण दुसऱ्या दिवशी मूड चांगला असेल तर तीच गोष्ट फनी वाटते. म्हणजे प्रॉब्लेम नेहमी बाहेर नव्हती, ती त्या क्षणी तुझ्या मनाच्या अवस्थेमध्ये होती. एक दिवस तू समजशील, जग बदलण्यापेक्षा मन शांत करणं जास्त महत्वाचं आहे. कारण अस्वस्थ मनाला प्रत्येक ठिकाणी समस्या दिसतात, शांत मनाला प्रत्येक ठिकाणी श्वास घ्यायला जागा दिसते. आणि ज्या दिवशी तू रिॲक्शनची सवय बदलशील, त्या दिवशी स्ट्रेस कमी होणार नाही, फक्त तुझं पूर्ण जग बदलल्यासारखं वाटेल. पॉइंट 6, थांबायला शिकलास तरच स्वतःला ऐकू येईल. आजचा माणूस सतत धावत आहे. सकाळी डोळे उघडले की फोन, नंतर काम, मेसेजेस, नोटिफिकेशन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, फ्युचरची चिंता. आणि रात्री झोपताना सुद्धा शरीर बेडवर असतं, पण मन अजूनही धावत असतं. आपण इतके करण्यात हरवून गेलोय की जगणं विसरलोय. एक गोष्ट नोटीस कर, तू जेवत असताना पण माइंड दुसरीकडे असतं. गाडी चालवत असताना फ्युचरबद्दल विचार, कोणाशी बोलताना फोन चेक, घरी बसून सुद्धा मन कामात. म्हणजे शरीर एका जागी पण मन 1000 ठिकाणी. आणि हळूहळू मन थकायला लागतं, कारण त्याला 1 सेकंद सुद्धा शांत बसायची संधी मिळत नाही. या पुस्तकात एक खूप सिंपल पण लाईफ चेंजिंग सवय सांगितली आहे. दिवसातून काही छोटे पॉज घे. बस फक्त काही सेकंड्स शांत बस. श्वास ऑब्झर्व कर. मन कुठे पळतंय ते बघ. पहिल्यांदा हे खूप छोटं वाटेल, याने काय फरक पडणार. पण ट्रूथ असा आहे, मोठे बदल अनेकदा छोट्या शांत क्षणांमधून सुरू होतात. एक मॅनेजर होता. तो दिवसभर मीटिंग्स, कॉल्स, प्रेशरमध्ये असायचा. पूर्वी तो प्रत्येक छोट्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट व्हायचा. चिडचिड, घाई, रॉंग डिसिजन्स. नंतर त्याने एक छोटी सवय सुरू केली. दिवसातून 3 वेळा फक्त 30 सेकंद शांत बसायचं. ना फोन, ना बोलणं, फक्त श्वासाकडे लक्ष. काही आठवड्यांनी त्याला एक गोष्ट जाणवली. त्याचा राग कमी झाला, डिसिजन जास्त क्लिअर झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं मन हलकं वाटायला लागलं. कारण अवेअरनेस म्हणजे प्रॉब्लेम पळवणं नाही, ती स्वतःकडे परत येण्याची सवय आहे. इमॅजिन कर, एक ग्लास सतत हलवत राहिलास तर त्यातलं पाणी कधीच शांत होणार नाही. पण काही वेळ ते स्थिर ठेवलंस तर सगळा गोंधळ खाली बसतो आणि पाणी क्लिअर दिसायला लागतं. मनाचंही तसंच आहे. सतत धावणारं माइंड क्लिअर विचार करू शकत नाही. मनाला शांततेचे छोटे क्षण मिळाले नाहीत तर ते हळूहळू स्वतःपासूनच दूर जायला लागतं. आपण अनेकदा असं समजतो, प्रोडक्टिव्ह असणं म्हणजे सतत बिझी असणं. पण काही वेळा थांबणं हेच सर्वात प्रोडक्टिव्ह असतं. कारण टायर्ड माइंड जास्त चुका करतं. कधी कधी तू फिजिकली नाही
मेंटली ओव्हरलोडेड असतोस आणि अशावेळी 5 मिनिटांचा आराम नाही तर 30 सेकंडची अवेअरनेस सुद्धा पुरेशी असते. फक्त डोळे बंद कर, एक खोल श्वास घे आणि स्वतःला विचार, आत्ता माझं मन कुठे आहे? पास्टमध्ये, फ्युचरमध्ये की खरंच या क्षणात? बहुतेक वेळा आन्सर मिळेल, मन कुठेतरी पळतंय. आणि तिथेच सुरू होते अवेअरनेस. जेव्हा तू पहिल्यांदा स्वतःच्या विचारांना ऑब्झर्व्ह करतोस, त्यांच्यामध्ये हरवत नाहीस. एक माणूस सतत अँक्झायटीमध्ये होता. त्याला वाटायचं त्याचं लाईफ कंट्रोल बाहेर जातंय. नंतर त्याने एक छोटी सवय सुरू केली. जेव्हा जेव्हा स्ट्रेस वाढायचा, तो फक्त 10 सेकंडसाठी थांबायचा आणि स्वतःला म्हणायचा, आत्ता या क्षणी मी सेफ आहे. हळूहळू त्याचं ओव्हर थिंकिंग कमी झालं, कारण त्याचं मन पहिल्यांदा प्रेझेंट मोमेंटमध्ये यायला लागलं. आजकाल लोकांना सगळं हवं आहे, मनी, सक्सेस, पीस, पण शांत बसायला वेळ नाही. आणि आयरनी अशी आहे, ज्याच्यापासून तू सतत पळतोयस ती शांतता तुझ्या आतच आहे. एक दिवस तू समजशील, लाईफ बदलण्यासाठी नेहमी मोठे डिसिजन्स लागत नाहीत. काही वेळा फक्त काही सेकंड शांत श्वास घेणंही पुरेसं असतं. कारण जगाचा आवाज कमी झाला की मनाचा खरा आवाज ऐकू यायला लागतो. पॉइंट 7, काम, लोक, पैसा हे तुझं पूर्ण आयुष्य नाही. आजकाल लोक स्वतःला ओळखतात कशामुळे माहिती आहे? मी काय काम करतो, माझ्याकडे किती पैसा आहे, लोक मला किती रिस्पेक्ट देतात. आणि हळूहळू माणूस स्वतःला विसरतो. तो फक्त रोल बनून राहतो. कोणी म्हणतं मी डॉक्टर आहे, कोणी म्हणतं मी बिझनेसमॅन आहे, कोणी म्हणतं मी सक्सेसफुल नाही. पण फार कमी लोक स्वतःला विचारतात, मी खरंच कोण आहे? प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा तू तुझी व्हॅल्यू बाहेरच्या गोष्टींवर ठेवतोस. कारण बाहेरच्या गोष्टी बदलतात, काम बदलतं, लोक बदलतात, पैसा बदलतो, सिच्युएशन्स बदलतात आणि मग तुझी ओळख सुद्धा हलायला लागते. एक माणूस होता, त्याने आयुष्यभर खूप मेहनत केली. त्याची जॉब, त्याची पोझिशन, त्याचं स्टेटस हेच त्याचं पूर्ण जग बनलं होतं. लोक त्याला रिस्पेक्ट द्यायचे, त्याचं नाव होतं. पण एक दिवस कंपनीने त्याला काढून टाकलं. त्या दिवशी त्याच्याकडून फक्त जॉब गेली नाही, त्याचा आत्मविश्वास गेला, त्याची ओळख गेली, त्याची पीस गेलं. कारण त्याने स्वतःला पूर्णपणे त्या एका गोष्टीसोबत जोडून टाकलं होतं. तो सतत म्हणायचा, आता माझ्याकडे उरलंच काय? हे खूप लोकांसोबत होतं. रिलेशनशिप तुटलं की माणूस तुटतो, जॉब गेली की माणूस हरवतो, लोकांनी इग्नोर केलं की सेल्फ वर्थ कमी होते. कारण आतून आपण स्वतःला विसरलेलो असतो. या पुस्तकात खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. तुझ्या आयुष्यातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्या तू नाहीयेत. काम तुझा एक भाग आहे, पूर्ण अस्तित्व नाही. पैसा गरज आहे, ओळख नाही. लोकांचं ओपिनियन आवाज आहे, सत्य नाही. एक डीप ओळ लक्षात ठेव, ज्या गोष्टीशिवाय तू स्वतःला रिकामं समजतोस तिथेच तू स्वतःला हरवायला सुरुवात करतोस. इमॅजिन कर, एक ॲक्टर मूव्हीमध्ये विलनचा रोल करतो. शूटिंग संपली, पण तो अजूनही स्वतःला विलन समजू लागला, तर त्याचं खरं आयुष्य हरवेल. आणि एक्झॅक्टली तसंच आपण रोल्स इतके सिरियसली घेतो की मूळचा आपण विसरतो. तू एम्प्लॉई असू शकतोस, पण फक्त एम्प्लॉई नाहीस. तू पेरंट असू शकतोस, पण फक्त रेस्पॉन्सिबिलिटी नाहीस. तू स्ट्रगलिंग असू शकतोस, पण फेलियर नाहीस. आजकाल लोक सतत प्रूव्ह करायला धावत आहेत. मी सक्सेसफुल आहे, मी इम्पॉर्टंट आहे, मी कमी नाही. पण आतून ते थकलेले आहेत. कारण जेव्हा तुझी सेल्फ वर्थ बाहेरच्या गोष्टींवर उभी असते,
तेव्हा प्रत्येक छोटा बदल तुला हादरवतो. कोणी प्रेस केलं, मूड गुड. कोणी इग्नोर केलं, मूड बॅड. म्हणजे तुझी पीस दुसऱ्यांच्या हातात गेली. एक वृद्ध माणूस समुद्रकिनारी शांत बसला होता. कोणीतरी विचारलं, तुम्ही एवढे शांत कसे? तो हसला आणि म्हणाला, मी आयुष्यभर गोष्टी पकडून ठेवत राहिलो आणि शेवटी समजलो, ज्याला खूप घट्ट पकडतो त्याच्यामुळेच जास्त दुखतं. किती डीप आहे ही गोष्ट. आपण जितकं बाहेरच्या गोष्टींना चिकटून राहतो तितकी भीती वाढते. खरी शांतता तेव्हा सुरू होते जेव्हा तू काम करतोस पण स्वतःला त्यात हरवत नाहीस. जेव्हा तू लोकांवर प्रेम करतोस पण स्वतःची किंमत विसरत नाहीस. जेव्हा तू सक्सेस एन्जॉय करतोस पण त्यावर आयडेंटिटी बनवत नाहीस. कारण शेवटी तुझी खरी किंमत तुझ्या सॅलरीमध्ये नाही, तुझ्या स्टेटसमध्ये नाही, लोकांच्या ओपिनियनमध्ये नाही, ती तुझ्या शांत मनामध्ये आहे. आणि ज्या दिवशी तू स्वतःला बाहेरच्या लेबल्सपासून वेगळं पाहायला शिकशील, त्या दिवशी पहिल्यांदा तुला स्वतःसोबत शांत बसता येईल.